नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. रात्र झालेली असते, सगळे मुलं घरी जातात. पण ईशान मात्र अजूनही बाकावर एकटाच बसलेला असतो. तितक्यात तिथून जना आणि तोरणे जात असतात. तेव्हा त्यांचं लक्ष अचानक ईशानकडे जातं. तोरणे घड्याळात बघतात तेव्हा त्यांना जरा आश्चर्य वाटतं, म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारतात, काय रे, तुझी गँग कुठं गेली आणि तू असा एकटा का बसलास? तेव्हा ईशान म्हणतो, येतायत ते. त्यावर ते म्हणतात, आत्ता? अरे वाजले किती, अंधार पडलाय, आजोबा ओरडतील हं, चल घरी. तेव्हा जना त्याला म्हणतो, काय रे, आजोबांना माहिती आहे का तू इथं बसलाय ते, की अभ्यास करायचा नाही म्हणून इथे टाइमपास करतोय? त्यावर ईशान त्यांना म्हणतो, तुम्ही तरी का इथे उभं राहून टाइमपास करताय, जा ना तुम्ही, मला नाही बोलायचंय तुमच्याशी. त्यावर जना म्हणतो, काय आजकालची पोरं आहेत, वात्रट कुठला, उद्धट आहे एक नंबरचा. तेव्हा देसाई म्हणतात, आपल्याला असं बोलायची हिंमतसुद्धा होत नव्हती. चला, असं म्हणून ते दोघं तिथून निघून जातात. जना आणि तोरणे तिथून गेल्यानंतर अनिशही आता ऑफिस सुटून घरी येत असतो. तेव्हा ईशानला बघून अनिश आवाज देतो, काय रे ईशान, इथे एकटा का बसलास? त्यावर तो म्हणतो, नाही काही नाही. तेव्हा अनिश विचारतो, ईशान, आजोबा काही बोलले का? त्यावर ईशान म्हणतो, नाही रे. तेव्हा अनिश विचारू लागतो की बाकीचे कुठे गेलेत? त्यावर ईशान म्हणतो, ते घरी गेले, परत येणारे. तेव्हा अनिश म्हणतो की नाही नाही, आता खूप वेळ झालाय, ते आले की त्यांना बाय म्हणून घरी ये. होमवर्क पण बाकी असेल तुझा, तर लवकर ये, असं म्हणून अनिश तिथून जातो. आता इकडे अशोक मामा इराचे पाढेपाठ करून घेत असतात. तितक्यात अनिश तिथे येतो. तेव्हा अशोक मामा सगळ्यांना म्हणतात, चला हातपाय धुवा आणि शुभंकरोती म्हणा. तेव्हा संयमीला ईशानची आठवण येते आणि ती म्हणते, पण आजोबा, ईशान कुठे गेलाय? तेव्हा अनिश म्हणतो, ईशान पार्थला बाय म्हणून येतोय. संयमी आता देवासमोर दिवा लावत असते. तितक्यात भैरवी येते आणि हातपाय धुवून सगळ्यांबरोबर शुभंकरोती म्हणण्यासाठी उभी राहते. आता अशोक मामा देवासमोर म्हणत असतात, देवा, सगळ्यांना सुखात ठेव, सगळ्यांची तब्येत चांगली असू दे आणि सगळ्यांच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होऊ दे. तेव्हा भैरवी म्हणते, देवा, सगळ्यांना त्यांच्या चांगल्या कामाचं चांगलंच फळ मिळू दे, जसं आता बाबांना मिळालंय. हे ऐकल्यावर अशोक मामा तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि तिला विचारतात, म्हणजे? त्यावर भैरवी म्हणते, बाबा, म्हणजे तुमचं चांगलं काम बघून कंपनीने त्यांची पॉलिसी रिवाईज केली आहे. त्यावर ते म्हणतात, काय? तेव्हा भैरवी म्हणते, हो, आता एका फॅमिलीतले 2 माणसं नकोत, हा रूलसुद्धा त्यांनी थोड्या दिवस होल्डवर ठेवलाय. तेव्हा अशोक मामा तिला विचारतात, काय सांगतीस काय तू, पण नक्की ना? त्यावर ती म्हणते, हो, 100% बाबा. आता आपण कंपनीचा नियम पण मोडत नाही आहोत आणि तुमची नोकरी पण जाणार नाही. तेव्हा अनिश म्हणतो, अमेझिंग न्यूज बाबा, कॉंग्रॅट्स. तेव्हा संयमी विचारते, म्हणजे फक्त आजोबांसाठी त्यांनी रूल चेंज केला? त्यावर भैरवी म्हणते, हो, ते फक्त त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या डेडिकेशनमुळे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, बाहेर एखादा हरभऱ्याचं झाड असेल ना, त्याच्यावर मला चढवा. किती बोलते, असं म्हणून सगळेच हसू लागतात. आता ईशान इकडे अजूनही घरी परत आलेला नसतो आणि एकटाच बाकावर बसून विचार करू लागतो. तेव्हा त्याला त्याच्या आईबाबांची आठवण येते. ते असताना त्यांच्यासोबत किती मस्ती करायचे आणि अचानक त्याला अनिशचं बोलणं आठवू लागतं. अनिश जेव्हा त्याला शाळेतून घरी घेऊन येतो तेव्हा त्याच्यावर ओरडून म्हणतो, तू शाळेत मारामारी करायला जातोस का? अरे अजून किती त्रास देणार आहेस आम्हाला? तुझ्यामुळे मला आणि आजोबांना ऑफिस सोडून लवकर घरी यावं लागलं. तेव्हा त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो सोसायटीच्या गेटकडे बघू लागतो. आता इकडे अशोक मामा सगळ्यांना जेवणासाठी बोलवतात. तेव्हा अनिश विचारतो, अगं इरा, ईशान कुठं आहे, आला नाही का अजून? तेव्हा अशोक मामांना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात, ईशान अजून आला नाही? अरे ही वेळ आहे का घरी यायची? बेशिस्त कुठला? तेव्हा इरा त्यांना म्हणते, आजोबा प्लीज, त्याला आल्याला नका हो ओरडू. तेव्हा संयमी पण म्हणते, आधीच तो खूप अपसेट झालाय. तेव्हा अनिश म्हणतो, हो, माझ्या लक्षात नव्हतं. तेव्हा भैरवी अनिशला विचारते, काय लक्षात नव्हतं तुझ्या, आणि तू फोनवर काय बोलत होतास? ईशानने शाळेत मारामारी केली म्हणून तू त्याला घ्यायला चालला, नक्की काय प्रकार आहे हा? तेव्हा अनिश म्हणतो, ते त्याचं नेहमीचंच आहे. त्यावर संयमी म्हणते, त्याचं नेहमीचं नाहीये, यावेळेस त्याची काहीही चूक नव्हती. तेव्हा इरा म्हणते, माऊ, तुला माहिती आहे, शाळेत सगळे त्याच्याशी खूप मीन वागतात आणि त्याला सगळे म्हणतात अनाथ अनाथ.
तेव्हा अनिश म्हणतो, बाबा यातलं मला खरंच काही माहीत नव्हतं. त्यावर अशोक मामा त्याला म्हणतात, कसं माहीत असेल? तुला वेळच कुठे असतो त्याच्याबरोबर बोलायला? तू त्याच्यावर चिडचिड करायला नको होतीस. त्यावर अनिश म्हणतो, सॉरी बाबा, मी त्याला असं बोलायला नको होतं, पण मी महत्त्वाची मीटिंग सोडून आलो. तेव्हा भैरवी म्हणते, एनिवे मी जाऊन बघते त्याला. असं म्हणून भैरवी बाहेर येऊन परशूला विचारते, परशुराम, ईशानला कुठे बघितलं का? तेव्हा परशू म्हणतो, मगाशी तर इथेच बसले होते की बाबा, पण काय झालं, मला देसाईंचा फोन आला म्हणून मी सोसायटीच्या मागं गेलो होतो. तिथून आल्यावर बघतो तर बाबा नव्हते इथे. तेव्हा भैरवी सगळीकडे शोधून पुन्हा घरी येते. अशोक मामा तिला विचारू लागतात, ईशान कुठे आहे? त्यावर ती म्हणते, सगळीकडे चौकशी केली, सगळीकडे शोधून आले, पण ईशान कुठेच सापडत नाहीये. त्यावर ते म्हणतात, असा कसा सापडत नाहीये तो? तेव्हा अनिश म्हणतो, अगं आत्ता तर भेटला होता तो खाली. तेव्हा भैरवी संयमीला म्हणते, समा ऐक ना, तू फोन लावतेस का त्याला? जेव्हा संयमी त्याला फोन लावू लागते तेव्हा सगळ्यांच्या लक्षात येतं की ईशान त्याचा फोन घरीच ठेवून गेलेला असतो. संयमी त्याचा फोन हातात घेऊन म्हणते, हा मुलगा इथेच फोन ठेवून गेलाय. तेव्हा मात्र सगळ्यांना आणखीच टेन्शन येतं. अनिश म्हणतो, मी पुन्हा एकदा बाहेर जाऊन बघतो. भैरवीही त्याच्यासोबत जाते. इकडे इरा आजोबांजवळ जाऊन रडू लागते आणि विचारते, आजोबा ईशान कधी येणार आहे? त्यावर ते म्हणतात, येईल बाळा, तू काळजी करू नकोस. तेव्हा ते त्यांचा मोबाईल काढून देसाईंना फोन लावतात. तेव्हा देसाई मोबाईल काढून विचार करू लागतात, एवढ्या रात्री आता कुणाचा फोन आहे? तेव्हा माझगावकरांचा फोन बघून ते त्यांना विचारतात, काय माझगावकर, आता काय हुकूम आहे? तेव्हा अशोक मामा त्यांना विचारतात, देसाई, आमचा ईशान तुमच्या कियानसोबत आहे का? त्यावर ते म्हणतात, नाही. अहो, कियान तर हॉलमध्ये बसून अभ्यास करतोय. तेव्हा अशोक मामा विचारतात, त्याच्याशी काही बोलला होता का ईशान, की कुठे जाणार आहे वगैरे? त्यावर देसाई म्हणतात, अहो तो जसा ट्युशनवरून आला तसा अभ्यासच करतोय. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते, आणि ते फोन ठेवतात आणि म्हणतात, कुठे गेला असेल हा? अस्वस्थ तर वाटत होता. आणि ते म्हणतात, तरीही मी त्याला सांगत होतो की काही झालं तर पहिल्यांदा मला येऊन सांगत जा. तेव्हा संयमी म्हणते, आजोबा, मी तुम्हाला केव्हाचं हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. इट्स नॉट गोइंग टू बी दॅट इझी, आणि ईशान मुळातच रिझर्वड आहे. आता इकडे जेव्हा भैरवी अनिश बाहेर येतात तेव्हा परशू विचारतो, सापडले का ईशान बाबा? त्यावर ते म्हणतात, नाही. तेव्हा ते बाहेर जाऊन त्याला शोधू लागतात. आता खूप वेळ होऊनही ईशान सापडलेला नसतो. तेव्हा अनिश घरी फोन लावून विचारतो की ईशान घरी आलाय का? तेव्हा संयमी म्हणते, नाही काका, तो अजून घरी आलेला नाही. त्यावर तो म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्याला घेऊन येतो. आणि ते पुन्हा ईशानला शोधू लागतात, पण ईशान काही सापडत नसतो. तेव्हा तेव्हा अनिश भैरवी घरी परत येतात. इरा भैरवीजवळ जाऊन रडू लागते, माऊ, हा डंबो गेला कुठे? त्याला कळत नाही का आजोबांना किती त्रास होत असेल ते? तेव्हा अनिश खिशातून फोन काढून लावू लागतो. तेव्हा संयमी विचारते, काका कुणाला फोन लावतोयस? त्यावर तो म्हणतो, त्याच्या क्लास टीचरला. तेव्हा अशोक मामा त्याला जरा ओरडतच म्हणतात, फोन ठेव. त्यावर तो म्हणतो, बाबा, त्यांना जाब विचारायला नको का? शाळेतली मुलं एवढी त्रास देत आहेत त्याला. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी स्वतः त्याच्या शाळेत जाऊन जाब विचारेल, पण आधी आता त्याला शोधणं महत्त्वाचं आहे. तेव्हा भैरवी म्हणते, बाबा, आपण पोलिसांना इन्फॉर्म करूया का प्लीज? त्यावर ते म्हणतात, नको, अजून अर्धा तास वाट बघू आणि मग नंतर करू. आता खूप वेळ झालेला असतो. अनिश आणि भैरवी ईशानला शोधत असतात. तेव्हा अशोक मामा संयमीला इरासोबत ठेवून स्वतः त्याला शोधण्यासाठी बाहेर पडतात. आता सगळ्यांचीच काळजी वाढलेली असते. तेव्हा अनिश आता कुणाचंही नाही ऐकता पोलीस स्टेशनला जायला निघतो. तो जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा अशोक मामा ईशानला घेऊन आलेले असतात. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.